नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की जी अपडेट आली आहे हवामान खात्याकडून। हवामान खात्याची सर्वात मोठी अपडेट की आजपासून राज्यातील या 18 जिल्ह्यात 100% वाढणार पावसाचा जोर। हो मित्रांनो, ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट आहे की आता आजपासून राज्यातील या 18 जिल्ह्यात 100% वाढणार पावसाचा जोर। मग ही 18 जिल्हे कोणती की ज्या 18 जिल्ह्यांमध्ये आजपासून 100% वाढणार पावसाचा जोर? या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात मोठी अपडेट की आजपासून राज्यातील या 18 जिल्ह्यात 100% वाढणार पावसाचा जोर। मग ही 18 जिल्हे कोणती की ज्या 18 जिल्ह्यात आजपासून वाढणार पावसाचा जोर? मग या 18 जिल्ह्यांमध्ये आपल्या जिल्ह्याचा समावेश आहे का? आपल्या जिल्ह्यात या ठिकाणी आजपासून पाऊस सुरू होणार काय? आपल्या तालुक्यात, आपल्या खेड्यात, आपल्या गावात, आपल्या शेत शिवारात या ठिकाणी पाऊस पडणार काय? या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी हवामान खात्याची लेटेस्ट अपडेट काय आहे आणि कोणत्या 18 जिल्ह्यात पाऊस पडणार चला बघूया। तर या ठिकाणी मान्सून हा कोकणात दाखल झाला आहे। मान्सून हा दक्षिण महाराष्ट्रात दाखल झाला आहे। मान्सून हा दक्षिण मराठवाड्यात दाखल झाला आहे। यामुळे आजपासून राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे आणि या पावसाच्या वाढलेल्या संपूर्ण परिस्थितीचा विचार केला तर महाराष्ट्रातील 36 पैकी 18 जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार आहे। मग ही 18 जिल्हे कोणती तर बघा, यामध्ये प्रामुख्याने कोकणातील सर्व जिल्ह्यांचा समावेश या ठिकाणी होत आहे। यामध्ये आपण जर बघितलं तर नंबर 1 सिंधुदुर्ग, नंबर 2 रत्नागिरी, नंबर 3 रायगड, नंबर 4 ठाणे, नंबर 5 पालघर, नंबर 6 मुंबई शहर, नंबर 7 मुंबई उपनगर। म्हणजे कोकणातील या 7ही जिल्ह्यांमध्ये आपल्याला पावसाचा जोर हा आजपासून वाढताना दिसणार आहे। त्यानंतर जर आपण या ठिकाणी दक्षिण व मध्य महाराष्ट्राचा विचार केला तर या 7 जिल्ह्यांनंतर नंबर 8 सातारा, नंबर 9 सांगली, नंबर 10 सोलापूर, नंबर 11 कोल्हापूर, नंबर 12 पुण्याचा दक्षिण भाग, नंबर 13 अहमदनगरचा दक्षिण भाग। यानंतर दक्षिण मराठवाड्याचा विचार केला तर नंबर 14 लातूर, नंबर 15 धाराशिव, नंबर 16 नांदेड आणि याचबरोबर पूर्व विदर्भातील काही जिल्हे म्हणजे 2 जिल्हे आहेत, तर त्या ठिकाणी आपल्याला पावसाचा जोर वाढताना दिसू शकतो। खास करून चंद्रपूर, गडचिरोली हे 2 जिल्हे। म्हणजे आपण जर विचार केला तर येत्या
काही दिवसांचा विचार केला तर मान्सून प्रगती करतोय। यामुळे राज्यातील या 18 जिल्ह्यात पावसाचा जोर तर वाढणार, शिवाय इतर जिल्ह्यात सुद्धा वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो। पण जोपर्यंत 75 सेंटीमीटर पर्यंत ओल ही जमिनीत जाणार नाही तोपर्यंत तुम्ही मला वचन द्या की आपण पेरणी करणार नाहीत। दुसरी गोष्ट महत्त्वाची लक्षात घ्या, सध्या विजा कोसळण्याचं प्रमाण खूप चालले। जे शेळ्या सांभाळतात बाहेर मुक्त संचार पद्धतीत, जे मेंढ्या सांभाळतात आणि जे शेतातील शेतकरी मित्र माझे काम करत आहेत, तुम्ही पावसाळी पाळ्या वगैरे देत असताल तर या प्रसंगी लक्षात घ्या मित्रांनो, आपल्या जीवापेक्षा जास्त काय आहे का? अजिबात नाही। यामुळे आपल्याला एकच काम करायचं मित्रांनो की विजा कडाडू लागल्या, काय सांगतोय, विजा कडाडू लागल्या तर झाडाखाली थांबायचं नाही, फोन लगेच स्विच ऑफ करायचा आणि आपले गुरं ढोरं घेऊन आपण आपलं कुटुंब सुरक्षित ठिकाणी आपल्या शेडमध्ये आश्रय घ्यायचा। धोक्याची वेळ धोक्याची घंटा कधी सांगून येत नाही, म्हणून आपला जीव धोक्यात घालून आपल्या कुटुंबाला कृपया अडचणीत आणू नका, एवढीच आपणास कळकळीची विनंती। आणि आजपासून वाढलेला पावसाचा जोर बघून जर जमिनीत योग्य ओल झाली तर 100% आपण पेरणीची तयारी करू शकता। इथून पुढे पाऊस कधी कुठं कसा कोसळणार याबद्दल जर बित्तम बातमी पाहिजे, ॲक्युरेट बातमी पाहिजे तर आपण पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र। आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उद्याला आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।